बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर ईडी चौकशीसाठी दाखल। एनसीपी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, पोलीस बंदोबस्त तैनात। रोहित पवारांसाठी आजोबा शरद पवार मैदानात, शरद पवार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कार्यालयात। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवेळी ठाण मांडून बसणार। ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वीही सहकार्य केलंय, आताही करणार। चुकीच्या व्यक्तीवर ईडीचा प्रयोग, मी लढत राहणार। चौकशीपूर्वी रोहित पवार आक्रमक। रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढल्यानंच कारवाई, अशी चर्चा। सुप्रिया सुळेंचा आरोप, हा आमच्यासाठी संघर्षाचा काळ, मात्र सत्याचाच विजय होईल, सुळेंकडून विश्वास व्यक्त। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून शरद पवार गट आक्रमक, पळणारा नाही तर लढणारा दादा। रोहित पवारांच्या समर्थनात ठिकठिकाणी बॅनर्स, सरकारविरोधात जोरदार घोषणा। ईडी आता भाजपची शाखा झाली आहे। अनेक खात्यातील घोटाळे आम्ही काढले, मात्र तिथे ईडी नोटीस नाही, राऊतांचा घणाघात। महाविकास आघाडीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र रोहित पवारांच्या पाठीशी, संजय राऊतांचं वक्तव्य। रोहित पवार ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट करताय, चौकशीसाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाण्याची गरजच काय? अजित पवार गटाच्या उमेश पाटलांची टीका। राष्ट्रवादी फुटेवेळी आशुतोष काळे भारताबाहेर, तर कागदपत्रांवर त्यांची सही कशी? आव्हाड यांचा सवाल। निवडणूक आयोगाला दिलेल्या सह्या बोगस असल्याचा आव्हाडांचा आरोप। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवर सरन्यायाधीशांसमोर आज सुनावणी। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। मराठा मोर्चाचा आज 5वा दिवस। जरांगेंचा पायी मोर्चा पुण्यातील खराडेमधून लोणावळ्यात दाखल होणार। 2 दिवसात मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार। मराठा समाजासाठी गोळ्या झेलायला तयार, मात्र तसा प्रयोग झाल्यास सरकारचा विषय कायमचा संपला, जरांगेंचा थेट इशारा। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन घेणार, मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। मराठा आंदोलकांच्या दबावात येऊन निर्णय घेऊ नका, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं सरकारला आवाहन। अन्यथा ओबीसी समाजही मुंबईकडे कूच करेल, तायवाडेंचा इशारा।